खवा वापरून गुलाबजाम बनवता येईल अशी मला नेहमी कॉमेंट असते आणि मी नेहमी ठरवते की हां चला एकदा तरी आपण बनवूया खवा यूज करून. पण तो खवा बाहेरून विकत आणताना मनात इतके प्रश्न असतात की यार कशावरून तो खवा प्युअर असेल. मग पुन्हा मी फिरते या चितळेच्या प्रीमिक्सकडे. नेहमीचं हे न चुकणारं प्रमाण आहे, म्हणजे यांचे गुलाबजाम खूप भारी बनतात. काही नाही, फक्त पाणी घालून मळून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार त्याचा साईज ठरवायचा. बरं, एक मात्र लक्षात घ्यायचं की या पॅकेटवरती म्हणजे 400 ग्रॅमच्या पॅकेटसाठी 1200 ग्रॅम साखर यूज करा असं त्यांनी दिलेलं असतं, पण ते प्रमाण खूप अतिशय जास्त होतं साखरेचं. मी इथे तुम्हाला सांगते की 800 ग्रॅमसाठी म्हणजे मी 2 पॅकेट यूज केले गुलाबजाम प्रीमिक्सचे आणि त्याच्यासाठी फक्त 1 kg साखर यूज केलेली आहे आणि त्यामध्ये वेलची पावडर. तर मस्त बनले होते गुलाबजाम. त्याच नंतर लगेचच रात्रीचा स्वयंपाक करून घेतला. खूप सारा लसूण आणि हिरवी मिरची घालून ही अशी लोखंडी तव्यावरची मेथीची भाजी आणि भाकरी तीही बाजरीची. हा असा रात्रीचा आमचा साधा मेनू होता. चला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये.